आपल्यांना पैशांची कमी न पडून देणारा हा पैशांचा देव आणि तिरुपती बालाजींनाही या देवानी कर्ज दिलंय. नमस्कार, मी प्रताप. चला तर तुम्हाला दाखवतो आणि सांगतो. असं म्हणतात, जर तुम्ही या देवाच्या मंदिरात गेलात, श्रद्धेने नमस्कार केला आणि मागितलं तर तुमची पैशांची अडचण कमी होते. कधी लवकर परिणाम दिसतो, कधी वेळ लागतो, पण श्रद्धा ठेवली तर कृपा नक्की मिळते बरं का. या ठिकाणी अमावस्येला विशेष दर्शनाला जायचं असतं असं मानलं जातं. असं म्हणतात, 5 वेळा न चुकता या मंदिराचा सायकल पूर्ण करायचा, मग तुमची इच्छा नक्की पूर्ण होते. आता तिरुपती बालाजींची कथा अशी आहे की जेव्हा तिरुपतीचे व्यंकटेश्वर भगवान पद्मावती देवीशी विवाह करत होते, तेव्हा त्यांना लग्नासाठी प्रचंड पैशांची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी या देवाकडे कर्ज मागितले. या देवाकडे अमाप संपत्ती होती, त्यांनी कर्ज दिले पण त्यांनी एक अट ठेवली, ही रक्कम भक्ताच्या दानातून फेडली जाईल. आजही तिरुपती बालाजी मंदिरात भक्त जे दान करतात ते या कर्जाची परतफेड मानली जाते. तर या देवाचं नाव आहे पैशांचा देव, म्हणजेच कुबेर देव. महादेवांनी त्यांना धनाचे अधिपती बनवले आणि जगातील सर्व संपत्तीचे रक्षण व वितरण करण्याची जबाबदारी दिली. त्यांचं मंदिर महाराष्ट्रात नाही बरं का, तर गुजरातमध्ये आहे. तर कमेंट करा गुजरात, तुम्हाला त्या ठिकाणाचा डायरेक्ट मॅप मिळेल आणि ठिकाण पण समजेल. आणि अजून अशाच जागा जाणून घेण्यासाठी आपल्या एक्सप्लोरर प्रताप पेजला फॉलो करा. धन्यवाद.